हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, मी आज आलेले आहे पिंपळगावला आणि गावाला येऊन मला बराच वेळ झाला. प्रियूला स्कूलमधून तशीच गावाला घेऊन आली आणि बराच वेळ आता आमची गप्पा गोष्टी झाल्या, जेवण वगैरे झालं आणि आता मी, मम्मी आणि प्रियू आम्ही चाललोय गावामध्ये. तर तुम्हाला आतापर्यंत मी आमचं गाव दाखवलं नव्हतं, त्यामुळे मी आता गावात चाललेले आहे. कारण एकही व्हिडिओ हा गावातला झालेला नाही आहे, फक्त हा घराचा वगैरे झालेला, घराच्या बाजूचा परिसर, आमची शेती याच्यावरच झालेला. तर हे बघताय, आम्ही राहायला गावामध्येच आहोत आणि हे आमच्या इथलचा वाडा आहे आणि हे वाड्यामधली पूर्ण शेवटपर्यंतची घरं आहेत आणि आता आम्ही गावामध्ये एंट्री करतोय. तर तुम्ही बघा आमच्याकडचं वातावरण आता कसं झालेलं आहे. आता दुपारचे मला वाटते काहीतरी 1-1:30 वाजलेत दुपारचे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत गावामध्ये. तर पावसाचं वातावरण झालंय आणि हे गावामध्ये एंट्री करतो. तर तो रोड आहे, इथून आमचं पिंपळगाव चालू होतंय आणि इकडे तुम्ही पुढे बघाल तर आता आम्ही गावामध्ये चाललोय. इथे एक छोटीशी टपरी आहे. तर आणि इकडे हे असं छान पावसाचं वातावरण झालंय, ढग वगैरे आलेत आणि इथून असं आतमध्ये गावामध्ये जायला आपल्याला रोड आहे. तर आमच्या गाव खूप खरंच छान आहे. गावामध्ये एकदम शेजारी अशी खेटून वगैरे घरं आहेत. काही कार्यक्रम वगैरे असेल तर छान वाटतं. आवाज वगैरे आम्हाला पूर्ण सप्ताह वगैरे जर बसला तर पूर्ण आवाज घरापर्यंत येत असतो. मंदिरामध्ये नेहमी कार्यक्रम वगैरे असतात आणि हे बघा समोरच जानूबाई माताचं मंदिर आहे इकडे आणि हे दत्त मंदिर आहे जे आता मी तुम्हाला दाखवलं. तर आता आम्ही सरळ न जाता मधून जातोय. ते मंदिर पण मी तुम्हाला दाखवेल आणि तसंच आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. आमचं पिंपळगाव हे छान असं छोटंसं पण एकदम भारी असं गाव आहे, स्वच्छ वगैरे, अजिबात कुठे अशी घाण वगैरे तुम्हाला दिसणार नाही. तर हे बघताय, हे जानूबाई माता मंदिर आहे आणि इथे देखील कार्यक्रम असतात. तर आमच्या गावामध्ये मंदिरं भरपूर आहेत. आता इकडे दत्ताचं मंदिर होतं बाजूला, जे की मी तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये दाखवलं आणि आता हे जानूबाई मंदिर आहे. त्याच्यानंतरनं अजून गावामध्ये गेल्यानंतरनं मंदिर आहेत. इकडे प्रियू आहे आणि मम्मी आणि मी, आम्ही तिघेजण आलेलो आहोत गावामध्ये. तर हे बघताय, मंदिरं सर्व एकदम छान आहेत, कलर वगैरे त्याचे काम सर्व एकदम छान आहे. इथे ढोल ठेवलेले आहेत आणि आता इकडनं आम्ही गावामध्ये जातोय. तर तुम्हाला खरंच हे गावचे असे व्हिडिओ बघायला आवडतील का, मला कमेंट्स करून सांगा. प्रियूला असं गावात फिरायला खूप आवडतं. त्याचं जेव्हा आम्ही गावाला येईल, मी तर कधी गावामध्ये येत नाही, पण पप्पांबरोबर त्याची नेहमी फेरी असते गावामध्ये. आम्ही जेव्हा येईल तेव्हा ठरलेलं असतं. तर इकडे पण अशी एक वाडी आहे आणि इथून गावामध्येच अशा नावं दिलेली असतात, वरचा वाडा, खालचा वाडा, ही वाडी, ती वाडी असं. तर हे किती सुंदर असं घरी बघा, छान आहे, मला आवडलं. आणि इकडे त्याच्याच समोर हे खूप जुन्या काळचं घर आहे बघा. आता अशी घरं बघायला पण भेटत नाही आहेत, कुठेतरी एखादं अर्ध घर असतं. तर इकडे बघताय, तर मम्मी बोलतात तिथे आधी त्यांच्या म्हणजे माझे मिस्टर वगैरे लहान असताना इथे दवाखाना होता. तर तो आता बंद आहे, पण ते घर अजूनही आहे. अशी घरं आता उलटं बघायला भेटत नाहीत. लोक पाडून मोठे मोठे बंगले वगैरे बांधत चाललेत असो. तर आता आम्ही चाललेलो आहोत, हे आहे चौक, तुम्हाला जो आता हा समोर दिसतोय. तर हा मेन चौक आहे गावचा आणि हे अशा बाजूची वगैरे घरं आहेत. गावामध्ये भरपूर लोक राहायला आहेत आणि इकडे पण बघा, हे किती छान असं वरती नाही का, जुन्या काळामध्ये ते घरं त्यांनी जपलंय त्या घराला. आणि तुळशी वृंदावन वगैरे बाहेर छान आहे, वातावरण हे पावसाचं आहे. तर मी मम्मींच्या मैत्रिणीचंच घर आहे, ते मी तुम्हाला आता दाखवते. तर हे बघताय, त्यांनी खरंच जुन्या काळात म्हणजे जुन्या आधीच्या काळामध्ये अशी घरं असायची. तर त्यांनी आत्ता तसं छान केलंय, भारी वाटतंय बघून, छान वाटतं. तर हे असं वाडे, त्यावेळेस वाडे वगैरे बोलायचे, छान असं बनवलंय. तर मम्मींची फ्रेंड आहेत आणि त्या बोलतायत जरा त्यांच्याशी. काय ग तिचं नाव? छान आहे ना, मनीषा सानप. हिची मैत्रिणी आता ना, तेव्हा मी म्हणलं हा बाई मला होतं ना, मी तिथे द्यायला मेडिकलच्या 14 नंबरला. हा हा, मग ती ना आलती आता मध्ये, आली होती. हा मला बोलली, त्याशी भेटली होती नारायणगावची. मी इकडे आले होते खाली, मी ओळखलं, मी यांचं नाव सांगितलं ना,
म्हणलं हा ते आहेत मी ओळखते, पण म्हणलं नक्की कुठं आली आणि तेच काय का. मम्मी छत्री घ्यायला पाहिजे होती, पाऊस येणार आहे. हा काय हा ना, छत्री घ्यायला पाहिजे होती आपण येताना. यांच्याकडे आहे का जाताना देऊ आपण? छत्री आहे का? प्रियू साठी आपलं काही नाही, आपण भिजलं तर भिजू दे. प्रियू साठी जाताना येऊन देऊ. काय नाही. अरे पाऊस जर आला तर रे. चला आता यांच्या बरोबर माहिती दिली मी तर लई केलं तू पुढं बघ. चल मंदिराची रामाच्या मंदिराची मोठी मोठी छत्री नको, हो पण नको करू. तर आता आम्ही आलोय मेन चौकामध्ये. तर समोर जे बघताय तर ही पिंपळगावची ग्रामपंचायत आहे आणि त्याच्या बाजूलाच इकडे बघताय छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे. तुम्ही इकडे बाजूलाच ग्रामपंचायतीच्या अगदी शेजारी तुम्ही बघू शकता. आणि हे असं लाईटीचं वगैरे लाईट आहे इथे, रात्रीचं पण लाईट वगैरे असते. आणि हे असं आमचं गाव आहे. इकडे बाजूला बघताय, इकडे वरती हे जे तुम्हाला समोर वरती झाडं वगैरे दिसत आहेत, तर इकडे ही बिल्डिंग आहे बाजूला, ती पतसंस्था आहे. आणि हे रामाचं मंदिर आहे ज्याचं काम चाललंय. तर मम्मीने सांगितलं जसं अयोध्येला श्रीराम मंदिर झालेलं आहे तसंच इथे होणार आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तुम्ही समोर बघू शकता ग्रामपंचायतीच्या अगदीच शेजारी. तर आम्ही आता महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेऊनच मी तुम्हाला इकडं हे मंदिर वगैरे दाखवते. मम्मी बोलल्या अयोध्येला जसं मंदिर झालंय तर तसंच आपल्या गावामध्ये होणार आहे, तसंच मंदिर सेम ते 1 नंबरला आणि हे 2 नंबरला मंदिर असणार आहे. तर त्याचं काम चाललंय, खूप दिवसांपासून काम चाललंय. वर्गणी वगैरे भरपूर जमा होत आहेत, कारण त्याचं मटेरियल जे आहे ते पूर्ण दगडामध्ये असल्यामुळे ते आणायला वगैरे बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातोय. आणि हे आधीचं मंदिर होतं, आता तिकडे बांधतायत मंदिर. तर खरंच खूप मोठं काम आहे ते. आणि पूर्ण झाल्यानंतर मी 100% तिकडचा व्हिडिओ नक्की करेल. आणि ही इकडच्या साईडनी पण वेश आहे, इकडनं पण एंट्री करतात गावामध्ये आतमध्ये. तर हे असं आहे. आणि हे पिंपळाची वगैरे झाडं आहेत, खूप वर्ष जुनी झाडं आहेत. हे बघा, हे संगमरवरी दगडामध्ये वगैरे असं हे काम आहे रामाच्या मंदिराचं. तर तुम्ही इकडे समोर बघताय, तर छान असं काम होणार आहे मंदिराचं. आणि हे पिंपळाचं झाड खूप वर्षांपूर्वीचं आहे, ते अजूनही आहे आणि खूप जुनं झाड आहे. तर आमच्या गावची ओळख आहे, इकडे पण आहे. आणि मी जिकडनं आम्ही राहतो तिकडनं एंट्री करताना तिथे पण ते झाड आहे. आणि आता इकडनं समोरच आपलं आम्ही चाललेलो आहोत, आपल्याला जायचं आहे नदीकडे पूल वगैरे बघण्यासाठी. तर तिकडे जाणार आहोत आपण. आणि बाजूलाच इकडे सरकारी दवाखाना, लहान मुलांची शाळा वगैरे आहे, झेडपीची मराठी शाळा. आणि इकडे जनावरांचा दवाखाना वगैरे पण आहे. आणि त्याच्या समोरच लग्नासाठी वगैरे कार्यक्रमासाठी हॉल आहे. तर आता जरा पाऊस यायला लागलाय. तर प्रियूला त्या ताईंकडनं छत्री घेतलेली, तर प्रियूला दिली आहे. आणि आम्ही चाललोय तसंच, कारण छान वाटतं, थोडंच पाऊस येतोय. तर पावसात भिजायलाही छान वाटतंय. आणि इकडे आहे तुम्हाला सांगितलं जनावरांचा दवाखाना आहे ह्या साईडला. तुम्ही बघता इकडे झाडे वगैरे पण भरपूर आहे. आणि इकडे बाजूला जे दिसते हे सरकारी दवाखाना आहे आमच्या गावामध्ये. तर खरंच खूप मोठा दवाखाना आहे आणि नवीनच काम झालंय त्याचं. आणि सरकारी दवाखान्याच्याच अगदी बाजूला शेजारीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. तर ती पण मी तुम्हाला दाखवते. इथूनच आता आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे, शाळेत पण आणि दवाखान्यात पण. तर इथनंच एंट्री आहे आतमध्ये. आणि समोर जे दिसतंय तो हॉल आहे लग्नासाठी वगैरे, खूप मोठा हॉल आहे आमच्या गावामध्ये. तर तिथेच कार्यक्रम वगैरे मोठे मोठे असतात. आणि इकडे बघा, हे मी तुम्हाला सांगितलं तसं इकडे सरकारी दवाखाना आणि बाजूलाच इकडं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, काहीतरी 4थी पर्यंतच आहे. आणि हे बघा समोरून दाखवते. तर हा सरकारी दवाखाना आहे. तर हा असा खूप मोठा परिसर आहे, बाहेर पण हे असं इकडचा परिसर. आणि हे समोर दिसते तो हॉल आहे
लग्नासाठी मी तुम्हाला सांगितलं तिथे लग्न वगैरे पण असतात, काही कार्यक्रम असले तर ते देखील तिथे सगळे पार पडतात. हे असं आहे. आणि इकडं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. इथनं असं जाण्यासाठी आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत नदीकडे. मी तुम्हाला सांगितलं पूल बघायचा आहे, तर मला तुम्हाला आमची नदी पूल वगैरे हे दाखवायचं होतं. त्यानिमित्ताने आमचं गाव पण दाखवून झालं. आणि गावचा व्हिडिओ मी आतापर्यंत एकदाही केला नव्हता, कारण तसं कधी संबंध आलाच नव्हता गावामध्ये येण्याचा. कारण आम्ही जास्त नारायणगावला असल्यामुळे जरी आलो तरी घरून लगेच नाही का थोडंसं आमच्या तिथे वाड्यात वगैरे जायचं आणि तिथून लगेच घरी जायचं, हे असंच आमचं असायचं. तर आजला म्हटलं नाही आपण गावातलं पूर्ण गाव पण दाखवूयात. तर तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं तर नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हाला आमचं गाव आवडलं का? आणि इकडे शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच स्मशानभूमी आहे. तर शंकराचं मंदिर इथे बाहेर परिसर वगैरे पण बराचसा मोठा आहे, वरांडा वगैरे तुम्ही इकडे समोर बघू शकता. आणि इकडे जिम आहे, जिमला वगैरे यायचे. आता जरा थोडंसं पावसामुळे तिथे जरा गवत वगैरे झालंय, तर इथे जिम दिलेली. आणि इकडेच ते मंदिर आहे. इकडे बघताय तुम्ही शंकराचं मंदिर आहे. आणि वातावरण छान पावसाचं असल्यामुळे आम्हालाही फिरायला छान वाटतंय. इकडे बघा आता आम्ही आतमध्ये जातोय आणि वातावरण एकदम छान आहे. इथे बसायला बाकडे वगैरे आहेत, झाडं लावलेले आहेत. आणि तिकडे समोरच स्मशानभूमी आहे. इकडचं हे असं वातावरण आहे आमच्याकडचं. तुळशी वृंदावन आहे आणि इथून आतमध्ये आपण मंदिरात प्रवेश करतोय. तर आता मी म्हटलं मम्मींना म्हटलं तुम्ही शूट घ्या, मी जरा दर्शन वगैरे घेते. आलोयच तर म्हटलं दर्शन वगैरे पण घेऊन होईल. तर इकडे मी पहिलं तुळशी मातेचं दर्शन घेते आणि मग आतमध्ये जाते. तर छान पाऊस वगैरे पडून गेलाय सगळीकडे, एकदम छान असं ओलं झालंय. माती वगैरे जरा जे फुपाटा असतं तो खाली बसलाय. आणि असं हे इकडचं आमचं शंकराचं मंदिर आहे. आणि तिथे लॉक असल्यामुळे मी आतमध्ये गेले नाही, फक्त बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि आता दर्शन घेऊन आम्ही निघणार आहे. तर छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं. मंदिरात वगैरे आल्यावरती असं छान वाटतं, एकदम माइंड फ्रेश होतो. तर मी इकडे देखील दर्शन घेतलं. आणि आता आम्ही बाहेर आलो आहे आणि इकडे समोरच जो गोसावी समाज आहे, जे ते गोसावी बांधव आहेत, तर त्यांची स्मशानभूमी म्हणजे ते हे करतात, दफन करतात. तर ते ह्या साईडला आहे रोड. आणि आता आम्ही चाललो आहे नदीकडे. तुम्हाला मला पुलावरून पूर्ण नदीचं दृश्य दाखवायचं आहे. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे. आणि आमच्या गावच्या नदीचं नाव आहे मीना नदी. तर इकडे आहे. आणि इथे बघा ना, ही किती छान अशी शोची झाडं लावलेत, त्याने अजूनच शोभा आली. आमच्याकडे झाडांचं काही प्रमाण कमी नाही आहे, खूप झाडं आहेत. ती शोची असू देत किंवा अशी जी पावसावरती वगैरे येणारे झाडी झुडपं असू देत, भरपूर आहेत. तुम्ही बघितलं असेल, एकदम निसर्गरम्य असं वातावरणाचं आमचं गाव आहे. छान वाटतं आमच्या गावाला आल्यानंतर. छोटं गाव आहे पण छान आहे. तसा विस्तार मोठा आहे, पण आतमध्ये तिथे नाही का जास्त अशी दुकानं वगैरे जशी दुसऱ्या गावांमध्ये असतात. कारण आम्हाला नारायणगाव जवळ आहे, काही लागलं तर आम्ही तिकडेच जात असतो, एक 10-15 मिनिटाचं अंतर. आणि इकडे लोकांची शेती वगैरे आहे ह्या साईडला. आणि पूर्ण इकडे सगळे शेतकरीच बांधव आहेत, सगळे शेतकरी लोक आहेत. आणि इकडे स्मशानभूमी जी की मी तिकडनं दाखवलेली. तर स्मशानभूमी पण आमच्या गावची खरंच चांगली आहे. सगळी व्यवस्थित व्यवस्था आहे, बसायची उठायची वगैरे सर्व लोक आल्यानंतरनं. तर स्मशानभूमी पण व्यवस्थित आहे. आणि इकडे बाजूलाच हातपाय धुण्यासाठी वगैरे इकडे बाथरूम वगैरे असं केलेलं आहे. आणि प्रियू एन्जॉय करतोय, त्याला आवडतं गावाला. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, त्याला कंटाळा येत नाही तसं चालायचं. नाही तर घरी त्याला म्हटलं ना, अरे हे कर, नाही मम्मा माझे खूप पाय दुखतात. आणि असं फिरायला भरपूर फिरतो, कुठे पण कुठपर्यंत पण चालतो.
कारण त्याला आवड असल्यामुळे. आणि इकडे बघा समोरच पूल आहे आणि ढग पण आलेत भरपूर. मला असं वाटते खूप पाऊस होईल आता. आणि बरेच दिवस झाले पाऊस वगैरे नाही आहे आपल्या साईड, इकडं आमच्या साईडला. खूप असं म्हणजे नाही का असं गरम होते, पण पाऊस वगैरे नाही आहे. आणि इकडे पुलावर आता आम्ही जातोय. घरी नसतात. आणि तिकडच्या साईडला काय ते नाही मम्मी. आणि इकडं प्रियू आहे. प्रियूने शूज घातले, त्याचे नॉड साईज झाले, त्यामुळे मम्मीने ते बांधलेत. आणि आता आम्ही आलो इकडे पुलावर. तर म्हटलं तुम्हाला आतापर्यंत मी पिंपळगाव सांगते पिंपळगावची, पण तुम्हाला गाव पण दाखवलं नव्हतं. तर म्हटलं चला आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आमचं गाव दाखवावं. त्यासाठी मग मी तुम्हाला गावचा आजचा हा ब्लॉग केलेला आहे. आणि इकडे आहे ही आपली मीना नदी. तर ही आमची मीना नदी आहे. नारायणगावला पण हीच नदी आहे. तर सध्या पाणी कमी आहे तिला, इकडे बघताय. तर ही मीना नदी आहे आम्हाला. तुम्ही इकडच्या साईडला पण बघू शकता, पाणी कमी आहे सध्या. ए जवळ जाऊ नको, इथून इथून पडशील लांबरा. आणि इथेच बाजूला विहीर आहे, नदीमध्येच विहीर आहे का होती. रिंग म्हणजे काय. अच्छा हे रिंग आहे, सॉरी विहीर नाही. मला माहित नव्हतं, मला विहिरीसारखं दिसलेलं, त्यामुळे मी विहीर आहे असं बोलले. आणि पाणी सध्या. तर प्रियू इकडे पहिल्यांदाच असं तो नदीवर वगैरे असं बघायला आलाय. तर मम्मीनं घाबरवतोय मी इकडे जातो म्हणून पुढे बघायला. तर मम्मीने आता त्याचा हातच पकडलाय. आणि बघा ना वातावरण किती छान झालंय इकडे. आणि पूर्ण सगळं असं निसर्गरम्य आहे. तर ठीक आहे नदीला पाणी थोडं आहे, पण छान वाटते, कारण पूल पण भरपूर असा मोठा आहे. एका वेळेस एका साईडने 2 गाड्या जाऊ शकतात, एवढा मोठा याचा पूल केलेला आहे. एकदम भक्कम पूल दिसतोय. आणि ह्या साईडने असे डोंगर वगैरे लांबून दिसतात, ढग आलेले, हवा वगैरे सुटलेली, त्यामुळे असं एकदम छान वाटतंय. आणि इकडे बघा मम्मी ते आधी कपडे धुवायला इथे यायचे सांगतायत. आता काय, आता घरोघरी सर्वांच्या पाणी आहे, त्यामुळे काही कोणी कुठे जात नाही, पण आधी बायका जायच्या धुवायला वगैरे. आणि रिमझिम छोटासा थोडा पाऊस येतोय, छान मस्त असं पावसाचं वातावरण झालंय. आणि प्रियूला म्हटलेलं येऊ नकोस घरी थांब, पण तो बोलला नाही मला यायचंय, त्यामुळे त्याला पण घेऊन आले मी इकडे. छान वाटतं एकदम मस्त असं. तर तुम्हाला आमचा हा गावचा व्हिडिओ, आमची ही मीना नदी, हा पूल कसा वाटला खरंच मला नक्की कमेंट्स करून सांगा. रामाचं मंदिर आणि रामाचं मंदिर हे सर्व तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून सांगा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आणि असंच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे तुम्ही बघताय पाठीमागे किती सुंदर असं वातावरण आहे, तुम्हाला समजत असेल व्हिडिओमधनं. किती छान फ्रेश वातावरण झालं इकडे. आणि इकडच्या साईडला देखील कोणतं गाव इकडे, पिंपळगावच ना. पिंपळगाव हां इकडे पण मळाच आहे. पिंपळगावचा विस्तार भरपूर मोठा आहे. अशा मळे आहेत पिंपळगावमध्ये पण. आम्ही गावामध्ये राहतो, त्यामुळे मला जास्त काही कुठलं माहीत नाही आहे. गावामध्ये राहते त्यामुळं फक्त तिथलं सोडलं तर गावातले घरं वगैरे, पण मळे आहे तिकडे. हां इकडे सर्व शेती आहे लोकांची. आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आमचं जुन्नर तालुका. अशा वातावरणात गाणं म्हणायचं. पुलाव म्हणता का इथं वातावरण. तर हे वातावरण एवढं छान आहे का मम्मीनं म्हटलं एक सुंदर असं गाणं बोला, कोणतंही पण तुम्हाला जे येईल ते. तर मम्मी बघू म्हणतायत का, जर बोलल्या तर मी नक्की दाखवेल. तर वातावरण एवढं छान आहे, छान असं मस्त वारा सुटला आहे, छोटा पाऊस येतोय. आणि हे पाठीमागचं हे सर्व असं मस्त वातावरण नजारा समोर. आणि मम्मीने इकडे गाणं बोलायला मी तयार केलंय. तर थोडंच बोलता येते, 1-2 ओळी. तर बघू आपण कोणतं गाणं बोलतायत आणि कसं बोलतायत. भन्नाट रानवारा मस्तीत शिळ घाली
मस्तीत शीळ झाली, रानांच्या पाखरांची रानात भेट झाली, रानांच्या पाखरांची रानात भेट झाली, भन्नाट रानवारा. तर मम्मी 2 ओळी का होईना पण बोलल्यात, हे गाणं छान गाणं बोलल्यात. ह्या वातावरणाला आणि निसर्गाला सूट होणारं गाणं आहे. तर तुम्ही नक्की ऐका आणि पूर्ण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि आमचं हे गाव तुम्हाला कसं वाटलं ते देखील सांगा, कारण आत्तापर्यंत मी एकदाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं. तर म्हटलं चला आता हे तुम्हाला दाखवूयात. तर त्यासाठीच मी स्पेशली आजला गावाला आलेली. तर तुम्हाला आज आमचं गावही बघायला भेटलं. तर चला आता. जे मंदिर आहे ना ते 1 नंबर आणि 2ऱ्या नंबरला आहे. हा काय म्हणजे आहे ते सारखंच. हा हा काय ते दिसत आहेत ना ते दगडी नाही का, संगमरवर दगड वगैरे ते आणून ठेवले. मंदिर होणार आहे रामाचं. हा ना. आहे तेच. आता आम्ही चाललोय परत घराकडे. तर तुम्ही बघताय प्रिव्यू बघा किती लांब गेलाय, आम्ही किती पाटे आहोत आणि तो किती लांब गेलाय. तर आता आम्ही घराकडे जातोय. आणि आता आम्ही आमच्या घराकडे येतोय. तर हे समोर जे घर दिसतंय तर हे आमच्या वाड्यातलंच एक नाना नाणी आहेत. तर दोघेच असतात. त्यांचं हे घर आहे. तर त्या नानींना अचानक पॅरलाइज झालाय. तर ते बिचारे दोघेच असतात. नानांनाच सर्व करावं लागतंय. मी बघा त्यांची तुम्हाला सिच्युएशन दाखवते बिचाऱ्यांची घरातली. तर दोघेच असतात. त्यांना काय मूल वगैरे असं काही नाहीये. ते दोघेच असतात. पण आम्ही सर्वजण असतो. मम्मी नेहमी त्यांच्याकडे येत असतात. त्यांना काय हवं नाही ते बघतात. त्यांचं घर वगैरे बघा, बाहेरून पूर्ण कागद वगैरे टाकले त्यांनी. आणि खूप छान स्वभाव आहे त्या नानींचा. बाळाला नेहमी विचारतात मला यांना. आणि या बाळाच्या बड्डेला एवढ्या त्या जागेवर आहेत तरी देखील काही ना काही नेहमी देतात. तर हे बघा ना, त्यांची पॅरलाइज झाल्यामुळे ही अशी अवस्था झाली आहे. तर त्यांचं सर्व नाना करतात आणि मम्मी त्यांना आंघोळ वगैरे घालायला येतात. तर आणि स्वभावाने खरंच दोघे पण खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. आम्हाला खूप जीव लावतात. आणि आम्ही देखील मम्मी पप्पा पण नेहमी त्यांच्याकडे रोज म्हटलं तरी दिवसातून कितीतरी फेऱ्या त्यांच्याकडे होतात. तर त्यांच्या हाताची वगैरे ही आता अशी अवस्था झाली. तर त्यांना बरं वाटतं आम्ही आल्यावरती. बाळ आल्यावर लगेच त्याला खाऊ देणार प्रेमाने. स्वभाव खरंच खूप छान आहे त्यांचा. तर हे तुम्ही बघताय. तर चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय. हां, प्रिव्हीकडनं बाय करतोय. बाय करा मम्मी. बाय. ओके.